नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज18 लोकमत. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये तुमचं स्वागत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना पंतप्रधान मोदींनी लोकसभेत 1 तासापेक्षा जास्त काळ भाषण केलं आणि या भाषणात त्यांनी काँग्रेसवरती आरोपांचा भडीमार केला. मेक इन इंडियाची अडचण वाटत असल्यामुळे विरोधक सातत्यानं त्यावरती टीका करतात असा आरोप मोदींनी केला. संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनलं पाहिजे, तरच आपण देशाचं संरक्षण करू शकू असं देखील मोदी म्हणाले. काँग्रेसला महागाईची चिंता यूपीए सरकारच्या काळात का नव्हती असा देखील सवाल त्यांनी विचारला. त्यामुळे एकूणच सगळा रोख हा पंतप्रधान मोदी यांचा कालच्या भाषणामध्ये संपूर्णपणे काँग्रेसवरती होता. मेक इन इंडियाची विरोधकांना अडचण वाटतेय. संरक्षण क्षेत्र हे आत्मनिर्भर बनलं पाहिजे. 100 वर्ष काँग्रेसचं सरकार येणार नाही. काँग्रेसला महागाईची चिंता नाही आणि महागाईची चिंता ही यूपीएच्या काळात का करण्यात आली नाही अशी घणाघाती टीका पंतप्रधान मोदींनी लोकसभेमध्ये केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेमध्ये काँग्रेसवरती घणाघाती टीका केली. कोरोना महामारीमध्ये सुद्धा विरोधकांनी राजकारण केल्याचा आरोप त्यांनी केला. देशभरामध्ये कोरोना पसरवण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याची टीका मोदींनी केली आणि कोरोना महामारीच्या काळामध्ये महाराष्ट्र काँग्रेसनं मजुरांना स्थलांतर करायला लावलं, परप्रांतीयांना तिकीट काढून देऊन स्थलांतर करण्यास भाग पडलं असा हल्लाबोल पंतप्रधान मोदींनी केला. सब कांग्रेस के लोगों ने क्या किया? मुंबई के रेलवे स्टेशन पर खड़े रह करके मुंबई छोड़कर जाने के लिए प्रोत्साहित करने के लिए मुंबई में श्रमिकों को टिकट दिया गया, मुफ्त में टिकट दिया गया, लोगों को प्रेरित किया गया कि जाओ महाराष्ट्र में हमारे पर जो बोझ है वो जरा कम हो और जाओ, तुम उत्तर प्रदेश के हो, तुम बिहार के हो, जाओ वहां कोरोना फैलाओ. आपने ये बहुत बड़ा पाप किया. अफरा तफरी का माहौल खड़ा कर दिया. नागालैंड के लोगों ने आखिरी बार 1998 में कांग्रेस के लिए वोट किया था. करीब 24 साल हो गए. ओडिशा ने 1995 में आपके लिए वोट किया था. सिर्फ 27 साल हो गए, आपको वहां एंट्री नहीं हुई थी. गोवा में 1994 में पूर्ण बहुमत के साथ आप जीते थे. 28 साल हो गए, गोवा ने आपको स्वीकार नहीं किया. मुझे कभी कभी माननीय अध्यक्ष जी ये विचार आता है, उनके बयानों से, उनके कार्यक्रमों से, उनके कर्तृत्व से, जिस प्रकार से आप बोलते हैं, जिस प्रकार से मुद्दों से जुड़ते हैं, ऐसा लगता है कि आपने मन बना लिया है कि 100 साल तक सत्ता में नहीं आना है. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या भाषणातला एक मुद्दा लोकसभेत मांडला आणि त्यावरून पुन्हा एकदा काँग्रेसवरती निशाणा साधला. आप लोग कहते रहते हैं कि मोदी जी नेहरू जी का नाम नहीं लेते हैं, तो आज मैं आपकी मुराद बराबर पूरी कर रहा हूं, आपकी प्यास बुझा रहा हूं. आजादी के साथ जिम्मेदारी होती है और कर्तव्य को ही दूसरे शब्दों में जिम्मेदारी कहते हैं. इसलिए कोई समझना हो तो मैं समझा दूं. कर्तव्य को दूसरे शब्दों में जिम्मेदारी कहते हैं. अब ये पंडित नेहरू का कोट है. मैं आपसे फिर कहता हूं कि आजाद हिंदुस्तान है. आजाद हिंदुस्तान की सालगिरह हम मनाते हैं, लेकिन आजादी के साथ जिम्मेदारी होती है. जिम्मेदारी, कर्तव्य खाली हुकूमत की नहीं, जिम्मेदारी हर एक आजाद शख्स की होती है. और अगर आप उस जिम्मेदारी को महसूस नहीं करते, अगर आप समझते नहीं, तब पूरी तौर पर आप आजादी के माने नहीं समझे और आप आजादी को पूरी तौर से बचा नहीं सकते हैं।
ये कर्तव्य के लिए देश के प्रथम प्रधानमंत्री पंडित नेहरू जी ने कहा था, लेकिन आप उसको भी भूल गए। तर कालचं लोकसभेतलं पंतप्रधान नरेंद्र मोदींचं 1 तासापेक्षाही जास्त काळ चाललेलं भाषण संपूर्ण देशानं ऐकलं. संपूर्ण रोख हा काँग्रेसवरतीच होता मोदींचा. याच संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत. भाजपचे आमदार राम कदम आपल्यासोबत आहेत. त्याचसोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत सुद्धा फोन लाईनवरून आपल्यासोबत असणार आहेत. दोघांचंही स्वागत न्यूज 18 लोकमतमध्ये. सचिन सावंतजी, पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरती फार टीका केली कालच्या आपल्या संपूर्ण भाषणामध्ये आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे संपूर्ण देशभर कोरोना पसरवण्याला जबाबदार तुम्हाला धरलंय त्यांनी. म्हणजे यापेक्षा निम्नस्तरीय भाषण कुठल्याही पंतप्रधानानं आजपर्यंत केलं नसेल. आणि ज्या पद्धतीनं आपली जी जबाबदारी, मोदी सरकारची जबाबदारी जी होती ती आता विरोधी पक्षावरती टाकण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मला असं वाटतं की यापेक्षा वाईट अशा पद्धतीची भावना जनतेमध्ये होऊ शकणार नाही. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की एकंदरच काँग्रेस पक्षानं जी भूमिका महाराष्ट्रामध्ये घेतली ती का घेतली. तुम्ही 4 तासाच्या अवधीवरती जर त्या ठिकाणी लॉकडाऊन जाहीर केला नसता आणि करोडो लोकांना रस्त्यावरती उतरून घरी जाण्यासाठी मजबूर केलं नसतं तर काँग्रेस पक्षाला ही भूमिका घेण्याची आवश्यकता नव्हती. आणि राहुल गांधीजींनी करोना काल येतोय, फार मोठं संकट आहे देशावरती, तुम्ही जागे व्हा असं जेव्हा म्हटलं होतं त्यावेळेला त्याची थट्टा उडवत होते. तुम्ही नमस्ते ट्रम्प करत बसला होतात आणि इतका मोठा कार्यक्रम ऑर्गनाईज केला. मध्य प्रदेशचं काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी त्या ठिकाणी तुम्ही लॉकडाऊन लावायला ते दिरंगाई केलीत. आणि या सगळ्याला जबाबदार स्वतः असताना तुम्ही तुमची जबाबदारी झटकली असताना काँग्रेसवर टाकताय. मला असं वाटतं की जनता सुज्ञ आहे. जनतेला हे कळतं की कुठल्या स्तरावरती जाऊन आज मोदी आपल्या सरकारचं अपयशाचं त्या ठिकाणी समर्थन करतायत. जे आपल्यासोबत भाजपचे आमदार राम कदम आहेतच. राम कदमजी, जर समजा महाराष्ट्र सरकारनं म्हणजे या 3 पक्षांनी ते जे कामगार होते त्यांना दुपार संध्याकाळ त्यांच्या पोटाला अन्न दिलं असतं, त्यांना ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या दिल्या असत्या, बाकी सुविधांचं सोडा, फक्त दुपारचं आणि संध्याकाळचं पोटभर जेवण जरी दिलं असतं तरी मला प्रामाणिकपणे सांगा, पायपीट करत 2000 किलोमीटर चालत कोणता कामगार गेला असता? एक तरी गेला असता का? एकही गेला नसता. यांचे मंत्री, यांचं पूर्ण सरकार एअर कंडिशन बंगले सोडायला तयार नव्हतं. देशानं पाहिलं. सोनू सूद सारख्या अभिनेत्याला रस्त्यावर येऊन त्या कामगारांची व्यवस्था का करावी लागली? कारण राज्य सरकार म्हणून 3 पक्ष कोरोनाच्या कालखंडात देखील ते कोविड हॉस्पिटल बनवण्याचं काम, जे हॉस्पिटलचं काम असतं त्यात प्रोफेशनल लोक लागतात, पण जवळच्या बिल्डरला कसे देत होते, 1 रुपयाचा माल 4 रुपयाला कसा विकत होते, ज्या टेबल फॅनची किंमत 1000-1500 रुपये असते तो टेबल फॅन भाड्याने घेऊन त्या समोरच्या माणसाला 10,000 कसे मिळतील याची कशी व्यवस्था करत होते, हे सगळं देशानं पाहिलं ना. तुम्ही मुळामध्ये देशातल्या, राज्यातल्या जनतेला मूर्ख समजण्याचं कारण नाही. जर समजा एखाद्या कामगाराला पुण्यामध्ये राहणार आहे, मुंबईमध्ये राहणार आहे, त्याला जेवण देण्याची जबाबदारी तुमची नव्हती? सगळ्या बाबतीत ते तानं मूल रडतं कसं आणि प्रत्येकच इकडे तिकडे बोट दाखवतं, तसे हे 3 पक्ष कायम जबाबदारी झटकतात. अहो, तुम्ही सत्तेत आला आहात, सरकार म्हणून तुम्ही बसला आहात, तुमची काहीच जबाबदारी नाही. केंद्र सरकार म्हणून आदरणीय मोदींच्या नेतृत्वाखाली त्यांनी जेवढं करायचं तेवढं केलं, त्याच्या पलीकडेही जाऊन केलं. मोफत धान्य पुरवण्यापासून सगळं काही केलं. पण तुम्ही तुमची जबाबदारी कधी स्वीकारणार आहात? ते कामगार जे आहेत ते 2-2 हजार किलोमीटर पायपीट करून त्यांच्या युपी असेल, बिहार असेल त्या गावी का गेले? याचं उत्तर आहे का तुमच्याकडे? तुम्ही त्यांना जेवण दिलं नाही, त्यांची उपासमार सुरू झाली म्हणून गेले. रस्त्यावरून जाताना काय केलं? त्यांच्यावर दांडके मारले. त्यांची व्यवस्था नाही केली तुम्ही. मोफत जेवणाच्या नावाखाली तुम्ही स्वतःच्या कार्यकर्त्यांची व्यवस्था केली की यांची कशी घरं भरतील. आणि हे सगळं आमच्या किरीट सोमय्या साहेबांनी सगळं कागदासहित तुमच्या पुढे ठेवलंय. तर त्याच्यामुळे जे काही आदरणीय पंतप्रधानांनी मांडलं ते विदारक सत्य आज देशापुढे मांडलं. आता सत्य मांडलं तर त्याला जर हे म्हणत असतील की अशा प्रकारचं निम्नस्तरीय भाषण म्हणजे सत्य मांडायचं नाही, सत्य सहन करायचं. आणि हे वारंवार 2 वर्षाच्या कालखंडामध्ये कसे लोकांची तडफडून मृत्यू झाले. अहो, हॉस्पिटलच्या टॉयलेटमध्ये 8-8 दिवस एक डेड बॉडी पडून राहते. तुमच्या सरकारला त्याचा पत्ता नाही.
अनेक ठिकाणी लोकांचे तडफडून मृत्यू होतात, तुमच्या सरकारला त्याचा पत्ता नाही. त्या कालखंडामध्ये तुमचे मंत्री तरी घराच्या बाहेर पडत होते का? राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसजी, प्रवीण दरेकरजी हे राज्यभरातल्या गावागावात जात होते. जी. उलट तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना माहिती देऊ नये, अशा प्रकारचा तुम्ही जाचक नियम आणलात. का देऊ नये? याच्यासाठी देऊ नये की ती माहिती दिल्याच्या नंतर तुमचं पितळ उघडं पडेल. म्हणजे स्वतः मंत्री म्हणून, सरकार म्हणून आपण बाहेर पडायचं नाही. महाराष्ट्राच्या जनतेला तुम्ही या कोविडच्या 2 वर्षात एक खडकू म्हणजे एक पैसा तरी दिलात का सांगा पाहू? काही नाही. केवळ पोकळ गप्पा, खिडक्या बंद करा, गरम पाणी प्या, फुकटचे सल्ले. याच्या पलीकडे काय दिलं तुम्ही? तर त्याच्यामुळे माननीय पंतप्रधानांनी जे मांडलंय ते विदारक सत्य आहे आणि सत्य पचवण्याची ताकद जी. काँग्रेसकडून तर अपेक्षाच नाही. या 3 पक्षाकडून आम्ही काय करणार? जी. सचिन सावंतजी, या सगळ्यावरती तुम्हाला काय म्हणायचंय? सचिन सावंत, आवाज पोहोचतोय? कदाचित सचिन सावंत यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे. जी. आणि सचिन सावंत जे मगाशी म्हणत होते राम कदमजी की अर्थात हे सगळं भाषण आणि त्यांनी पूर्णपणे नाकारलेलं आहे की जी परिस्थिती पंतप्रधानांनी काल लोकसभेमध्ये सांगितली तर त्या मागे जो उद्देश होता तो समजून घेतलेला नाहीये आणि म्हणून तिथे परप्रांतीय जे होते महाराष्ट्रामध्ये त्यांना तिकीटं दिली गेली आणि त्यांची सोय त्यांच्या राज्यामध्ये जाण्यासाठी केली गेली, असं त्यांनी उत्तर दिलंय. राम कदम. बघा, की मला एखाद्या गोष्टीचं सतत त्याचा पुन्हा पुन्हा ते रिपीट करणं मला योग्य वाटत. पण आज या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातली जनता ही चर्चा ऐकते. जर समजा एखाद्या कामगाराला दुपार संध्याकाळचं जेवण या महाराष्ट्राच्या 3 पक्षाच्या वसुली सरकारनं दिलं असतं, तर तो कामगार का गेला असता उत्तर प्रदेशमध्ये, का गेला असता बिहारमध्ये, का गेला असता मध्य प्रदेशमध्ये, का गेला असता त्याच्या गावी? गावी त्याला जाणं भाग पडलं कारण त्याची महाराष्ट्रात उपासमार सुरू झाली. म्हणजे उपाशी मरण्यापेक्षा भले किती किलोमीटर लांब असेल, बरं. पायी चालत जाऊन मेलेलं बरं. हे जी. असं माणूस कधी स्वीकारतो? जेव्हा त्याची प्रचंड पराकोटीची उपासमार सुरू होते तेव्हा स्वीकारतो. बरं. आणि आम्ही तेव्हा रामकदमजी, आपल्यासोबत आता सचिन सावंत पुन्हा आलेत फोन लाईन वरती. सचिन सावंत, जे तुम्ही राम कदम यांचं म्हणणं कुठपर्यंत ऐकलं कल्पना नाही, मात्र जे काही ऐकलं असेल त्यावरती काय म्हणायचंय तुम्हाला? नाही, यापेक्षा संतापजनक निर्लज्जपणाचं भारतीय जनता पक्षाचं वर्तन असू शकणार नाही. याचं कारण असं की लॉकडाऊन जाहीर केला यांनी 4 तासाची मुदत देऊन. म्हणजे त्यांनी देशामध्ये अनेक विभागामध्ये, अनेक शहरांमध्ये जे मजूर आहेत, त्या ठिकाणी नागरिक आहेत, ते अडकले असतील याचा देखील विचार केला नाही. आणि आज मला असं विचारायचंय की ट्रेन चालू कोणी केली हो? ते पियुष गोयल काय थाळ्या आणि घंटा वाजवत होते? चालू केली ट्रेन ना का काँग्रेस पक्षाने तिकडे जाऊन चालू केली? आणि मग ज्या वेळेला चालू केली त्यावेळेला तुम्ही पैसे देखील दिले नाहीत, त्यांचे तिकिटाचे पैसे देखील भरले नाहीत, त्यावेळेला ते काँग्रेस पक्षाने भरले, तो गुन्हा केला. गोरगरिबांना मदत केली, तो गुन्हा केला त्या ठिकाणी. आणि तुम्ही हा विचार केला होता का एवढे मंडळी नुसतं खाण्यासाठी थांबतात का इकडे? त्यांना रोजगार नाही, त्यांच्या त्या ठिकाणी इतकी मोठ्या प्रमाणामध्ये घबराट पसरली, याची जबाबदारी कोण घेणार? रस्त्यावर जाण्यासाठी ज्या वेळेला मजबूर झाला तो काय केवळ महाराष्ट्रातनं गेलेला नाहीये. गुजरातमधला जो मजूर गेला तिथे करोना पसरवला नाही. सुरतमधनं, अहमदाबादमधनं जे लोक चालत चालले होते त्याची जबाबदारी कोण घेणार? मग म्हणजे लोकांना किती फसवता तुम्ही? किती हा निलाजरेपणा आहे, किती असंवेदनशीलता आहे, किती हृदयशून्यता आहे. तुम्हाला करोनाच्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षानं नव्हे, महाविकास आघाडी ज्याला तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणताय त्याचं सगळ्यात मोठं गुणगान जर कोणी केलं असेल तर केंद्र सरकारने केलं. संसदेमध्ये त्याची वाखाणणी केली. आजही महाराष्ट्राचा मुख्यमंत्री सगळ्यात लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून ओळखला जातो. आणि त्याच पद्धतीनं तुम्ही ज्या पद्धतीने बेजबाबदारपणे विरोधी पक्षाचं वर्तन केलं ते देखील लोकांसमोर आहे. आणि त्यामुळे जर काँग्रेस पक्षानं मदत केली असेल, तिकीट देऊन त्यांना बसवलं असेल, त्यांच्याकडे खिशामध्ये पैसे नसताना, त्याचा अभिमान आहे आम्हाला की आम्ही त्या ठिकाणी संवेदनशीलतेचं काम केलं, जबाबदार पक्षाचं काम केलं की त्या ठिकाणी त्यांची जबाबदारी आम्ही सांभाळली. तुम्ही त्या सुविचार त्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. करोना कालावधीमध्ये काय म्हणतात, गंगेमध्ये जे काही हजारो लाखो शव निघाली होती ते तुमचं काम आहे. आणि ज्या वेळेला संपूर्ण देश पातळीवरती जर तुम्ही मृत्यू देखील लपवण्याचं काम केलं ते तुम्हाला काही कळत नाही का? गुजरातमध्ये, उत्तर प्रदेशमध्ये ज्या पद्धतीने तुमच्या मुख्यमंत्र्यांनी हात वरती केले त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे भारतीय जनता पक्षानं करोनाच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीनं गैरवर्तन केलेलं आहे, बेजबाबदारपणे वर्तन केलं ते लोकांसमोर आहे. आणि त्यात मोदीजी सर्वप्रथम आहेत, कारण मोदीजींना सातत्यानं सांगितलं होतं की करोना येतोय, काळजी घ्या. त्यावेळेला तुमचे लोक थट्टा उडवण्याशिवाय दुसरं काय करत होते? नमस्ते ट्रम्प करायला कोणी सांगितलं होतं?
ट्रम्पला नमस्ते करण्यामध्ये करोना वाढत नव्हता किंवा त्या ठिकाणी मध्य प्रदेश सरकार पाडताना करोना वाढत नव्हता. जी त्यामुळे टाळ्या आणि घंटा वाजवण्याशिवाय दुसरं काही तुम्ही देशाला दिलेलं नाही. देशाच्या लाखो करोडो लोक जेवढी त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाली त्याची संपूर्ण जबाबदारी भारतीय जनता पक्षाची आणि मोदीजींची स्वतःची आहे. बरं, सचिन सावंत, तुम्ही जेव्हा म्हणालात की लोकप्रिय मुख्यमंत्री असं उच्चारल्यानंतर राम कदम यांच्या चेहऱ्यावरती हसू होतं, काय कारण राम कदम? नाही, मी व्यक्तिविशेष टिप्पणी करणार नाही. पण या ठिकाणी काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं वैफल्य हे त्यांच्या पक्षाचं वैफल्य आहे. महाराष्ट्रात त्यांची काय दयनीय अवस्था आहे? ना त्यांना शिवसेना विचारते, ना त्यांना राष्ट्रवादी पक्ष विचारतो. आता काल यांच्या प्रांताध्यक्षांनी सांगितलं की लता दिदींचं स्मृतीस्थळ आंतरराष्ट्रीय दर्जाचं बनवावं. करून दाखवावं यांनी शिवसेनेला आणि राष्ट्रवादीला कन्व्हिन्स करावं, त्यांची मनधरणी, त्यांच्याकडून निर्णय करून घ्यावं. यांच्या या महाराष्ट्रात राष्ट्रीय पक्ष असून देखील हे दोन प्रादेशिक पक्ष भीक घालत नाही आणि हे मोदींविषयी टीका करायला निघालेत. अहो, आधी तुमच्या घरातलं बघा, हे दोन पक्ष तुम्हाला विचारतात का? ते लांबचं सोडा. कोट्यावधी जनतेची मागणी आहे की शिवाजी पार्कात लता दिदींचं स्मृतीस्थळ व्हावं. तुमचे प्रांत अध्यक्ष बोललेत, आता त्या शब्दाला जागा आणि ते स्मृतीस्थळ करून दाखवा. हा मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, काय लॉकडाऊन जी त्या 10 राम दिवस कदमजी, आधी हा सांगायचं असतं का? लता नाही, मंगेशकर नाही, यांचा नाही, स्मारक हा आत्ताचा मुद्दा नाहीये. नाही, खरं तर मी येतोय ना, ऐका ना. लॉकडाऊन हे म्हणतात की काही तास अगोदर सांगून केलं. लॉकडाऊन काय लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार करून 2 दिवसानंतर लॉकडाऊन जाहीर होतंय. सगळ्या लाखो लोकांनी ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवर येऊन गर्दी करायची आणि तिथे कोरोना पसरवायचा, हे अपेक्षित होतं काँग्रेसला? काय अपेक्षित होतं? आणि जर काँग्रेस पक्ष तिकीट काढून त्या कामगारांना देत होता, मग सोनू सूडला रस्त्यावर का उतरावं लागलं? का उतरावं लागलं? काय आहे उत्तर? केवळ लौटंकी करायची, केवळ लौटंकी. एक शेवटची आणि काय- प्रतिक्रिया काय- मला आणि- सचिन आणि- सावंत आणि- यांच्याकडून घ्यायची आहे, आणि- कारण मोदी काल बोलताना म्हणाले की पुढचे 100 वर्ष आणखी काँग्रेसचं सरकार येणार नाही, त्यावरती प्रतिक्रिया. नाही, त्यांना पहिली गोष्ट अशी की लोकशाहीची संकल्पना माहिती नाही. मोदीजींच्या मनानं लोकशाही चालत नाही आणि मोदीजींचा सगळा काही चेहरा जो आहे तो आता लोकांसमोर आलेला आहे की ही नुसते वल्गना करत असतात आणि भाषणबाजी करत असतात. त्यांच्यामध्ये त्या ठिकाणी पोकळपणा जो आहे तो त्यांच्या विचारामधला लोकांच्या समोर गेलेला आहे. आणि काल पद्धतीने ज्या पद्धतीने आता राम कदम म्हणतात की काँग्रेस पक्षाला कोण विचारत नाही. अहो, तुमच्या 60 मिनिटाच्या भाषणामध्ये 50 वेळा तुम्ही काँग्रेसचंच नाव घेतलं ना मोदीजींनी. काँग्रेस शिवाय या ठिकाणी तुम्हाला त्या विरोधी पक्ष तुम्हाला त्या ठिकाणी सत्तेमधनं खेचू शकतो अशा तऱ्हेची भावना मोदीजींचीही नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस काय आहे हे मोदीजींना स्वतः कळलेलं आहे. त्यामुळे राम कदमच्या मताला काही फार किंमत द्यायची आवश्यकता नाही. अगदी राम कदमजी, तुम्हाला बोलायचं माहितीये पण अगदी कमी वेळ आहे, अगदी एका वाक्यात. नाही, यांनी स्मृतीस्थळाचा जो विषय आहे यांच्या प्रांताध्यक्षांनी काढलेला आहे, तेवढं करून दाखवावं. आम्ही स्वतः यांच्या प्रांताध्यक्षांचा आणि काँग्रेसच्या नेत्यांचा आम्ही राम कदम, अभिनंदन पुन्हा करू. त्याच्यामुळे तेच यांना राज्यात स्मारकाचा कुणी विषय भीक आता नाहीये कदाचित. राज्यामध्ये यांना दोन्ही पक्ष विचारत नाहीत. हतबल यांचे विचार आहे. संसदेत किती खासदार, यांचे संसदेत किती खासदार आहेत? मोदींच्या कालच्या भाषणासंदर्भात आपण बोलतोय. माफ करा, आपण वेगळ्या विषयावरती चाललोय. राम कदम आणि सचिन सावंत, खूप धन्यवाद आणि माफ करा, आपण आपली वेळ सुद्धा संपलेली आहे. धन्यवाद, तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात. तर कालच्या पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर आपण काही प्रतिक्रिया जाणून घेतल्या. मात्र दोन्हीकडनं जे काही आरोप प्रत्यारोप होत होते भाजप आणि काँग्रेस, हे आपण जाणून घेतले. यासोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन आपण त्यापूर्वी एक बातमी महत्त्वाची पाहणार आहोत. ओबीसी आरक्षणाची सुनावणी आता पुढे ढकलण्यात आल्याची मोठी बातमी आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणी ही पुढे ढकललेली आहे आणि आजच्या यादीमध्ये आरक्षणाची सुनावणी होणार नाहीये. या सुनावणीमध्ये 2 दिवसांनंतर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे, कारण आज खरं तर ही सुनावणी होणार होती सुप्रीम कोर्टामध्ये. मात्र अचानक ही बातमी समोर येते, ती म्हणजे ओबीसी आरक्षणाची सुनावणी ही पुढे ढकलण्यात आलेली आहे. सुप्रीम कोर्टानं जी काही आजच्या यादीमध्ये आरक्षणाच्या किंवा ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या सुनावणीबद्दल कोणताही उल्लेख नाही, त्यामुळे आज काही ही सुनावणी होणार नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. 2 दिवसांनंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे. आज तरी काही सुनावणी होणार नाही हे कळत आहे. या संदर्भात अधिक बोलूयात. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्या सोबतच आहेत. प्रशांत, काय कारण? महत्वाचं म्हणजे आज ओबीसीच्या आरक्षणासंदर्भात सुनावणी होणार होती, पण ती आता टळलेली आहे. सुप्रीम कोर्टाची जी आजची यादी आहे विविध प्रकरणाची, त्या प्रकरणामध्ये हे प्रकरण लिस्टेड नाही आहे
या संदर्भात कोणीही कुठलंही कारण देण्यासाठी तयार नाही आहे. पण आपल्याला माहित असेल गेल्या वेळची जेव्हा सुनावणी झाली होती सुप्रीम कोर्टाची त्यावेळेस 8 फेब्रुवारी रोजी सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट म्हटले होते. 2 आठवड्याच्या आत राज्य सरकारला अहवाल द्यावा अशा प्रकारे देखील सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं होतं. त्याच्या आधारावरती राज्य मागासवर्ग आयोगाने हा अहवाल राज्य सरकारला दिलेला आहे. त्यानंतर आता राज्य मागासवर्ग आयोगाच्या वतीने हा अहवाल जो राज्य सरकारला दिला तोच अहवाल सुप्रीम कोर्टात मांडण्यात येईल आज अशी चर्चा होती. पण महत्वाचं म्हणजे आज ही सुनावणी का टळली या संदर्भात कोणीही कुठल्या प्रकारचे उत्तर द्यायला तयार नाहीये. त्यांचं म्हणणं आहे खास करून ज्या पद्धतीने हे वकील असो सुप्रीम कोर्टात त्यांचं म्हणणं आहे की आजच्या प्रकरणामध्ये यादी लिस्टेड नाही आहे. का लिस्टेड नाही आहे यावर सुप्रीम कोर्टच स्पष्टपणे किंवा रजिस्टर ऑफिसर स्पष्टपणे बोलू शकता. या संदर्भात आमच्याकडे कुठलीही माहिती नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं. पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुनावणी का टळली हे अजूनही स्पष्ट होत नाहीये. यामागे कारण काय आहे हे देखील स्पष्ट होत नाहीये. पण आगामी काही दिवसात पुन्हा ही सुनावणी होईल अशी चर्चा सध्या दिल्लीमध्ये सुरू झालेली आहे. मात्र प्रशांत, सगळ्या ओबीसी नेत्यांच्या नजरा याकडे लागलेल्या होत्या. राजकीय आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देतं याकडे त्यांची उत्सुकता आता आणखी ताणली गेली आहे. कारण आज काहीतरी अपेक्षित निकाल लागेल अशी अपेक्षा होती. मात्र आता आणखी किती दिवस त्यासाठी थांबावं लागेल या संदर्भात सुद्धा काही कळू शकेल? महत्वाचं म्हणजे ही सुनावणी का टळली या संदर्भात यावेळेला कुणीही स्पष्टपणे बोलण्यास तयार नाही. ना महाविकास आघाडीच्या सरकारची कुठलाही नेता बोलायला तयार आहे किंवा महाराष्ट्र सरकारचे वकील देखील या संदर्भात स्पष्टपणे बोलण्यास तयार नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की आज लिस्टेड नाहीये एवढं त्यांनी स्पष्ट केलं आहे. पण महत्वाचं म्हणजे जर सुनावणी आज होती तर या संदर्भात जे गेल्या स्पष्ट करण्यात आलं होतं की 8 तारखेला सुनावणी होणार आहे. 8 तारखेला सुनावणी का नाहीये या संदर्भात कोणीही बोलायला तयार नाहीये हे मदत आहे. पण आगामी काही दिवसात होऊ शकतं या प्रकरणी सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण महत्वाचं म्हणजे जर आज 8 तारखेला सुनावणी होणार होती तर या संदर्भात राज्य सरकारने आपलं म्हणणं का स्पष्ट केलं नाहीये हे देखील एक प्रश्न उपस्थित होतो. ओबीसी नेत्यांचे सगळं लक्ष आज ज्या पद्धतीने या सुनावणीवर लागलं होतं राज्य मागासवर्गाच्या आयोगाच्या वतीने ज्या प्रकारची माहिती आणि वक्तव्य पुढे आले त्यांनीही स्पष्ट केलं होतं की आज सुप्रीम कोर्टात सुनावणी आहे. पण हे सगळं असताना सुप्रीम कोर्टात सुनावणी का टळली हे या घडीला समजणं कठीण आहे. पण होऊ शकतं राज्य सरकारच्या वतीने या संदर्भात लवकरच खुलासा करण्यात येईल. होऊ शकतं आगामी काही दिवसात ही सुनावणी होण्याची शक्यता आहे. होऊ शकतं याच आठवड्यात सुनावणी येईल. पण शुक्रवारपर्यंत सध्या अजून यादी यायची आहे. त्यामुळे स्पष्ट होईल की शुक्रवारपर्यंत ही सुनावणी होते की नाही हे पाहणं महत्वाचं आहे. जी प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. थोडक्यात काय तर आज सुनावणी होत नाहीये सुप्रीम कोर्टामध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात. मात्र ती का आज रद्द करण्यात आली आणि त्यानंतर कधी होणार या संदर्भात सुप्रीम कोर्टाकडून अजून कोणताही खुलासा आलेला नाही. ही माहिती आपण मिळवण्याचा प्रयत्न करूच. मात्र सध्या तरी मिळालेल्या माहितीनुसार ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरती आज सुप्रीम कोर्टात सुनावणी नाही. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत आहे. आता बातमी आहे कर्नाटकातून. तिथे हिजाबवरून सुरू असलेला वाद काही संपत नाहीये. यावरून दोन्ही बाजूचे विद्यार्थी आमने सामने आले. हिजाब समर्थक आणि विरोधक हे एकमेकांमध्ये भिडले. शाळांमध्ये हा वाद पेटलेला आहे. हिजाबचा हा वाद उडपीच्या कॉलेजमध्ये, त्यामुळे तणावपूर्ण असं वातावरण निर्माण झालंय. कर्नाटकात हिजाबवरून सुरू असलेला वाद काही संपायचं नाव घेत नाहीये. हिजाब विरोधक आणि समर्थक हे आमने सामने आले. Otherwise, you can go out of the campus. But the government order says you should remove all the clothes and wear only. But it's still in the High Court now. But government says you have to wear only uniform. Yeah, why they are wearing? We are wearing uniform color shawl in our heads. But what they are saying now? We are not allowed wearing the scarves. Now, Miss, the students with the saffron shawls, they also came. They are protesting against you. Yes, they are protesting against us. They want us to. They expect us to be thrown out of the college. That's why they are doing all of this stuff. But you clapped and you welcomed them. We didn't clap for them. We are showing everyone. The lecturers told us that the RPS support us, and this is what they are doing. Why are you crying? What is happening? Honestly. Did you have the college? Did you have the class? Excuse me. Did you have the class today? Yes, we have classes. We have till 4 o'clock. Well, you have any exams today? The practical? Some of these people have exams. Some POC students had lab exams. Some vocational students had their internal exam. Government is clearly saying you choose hijab or education. What do you say to them? Why should we have to choose? It's our right? We have the right to wear our hijab. We have the right to do our education. We need our education. How are we supposed to choose for that? Your name? Hiba.
तर हिजाब संदर्भात काही प्रतिक्रिया आपण ऐकल्या विद्यार्थिनींच्या. आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास देखील आपल्यासोबत फोन लाईनवरती आहेत. प्रशांत, हिजाबवरून झालेला हा वाद नेमका काय आहे आणि कर्नाटकात काय घडलं? महत्वाचं म्हणजे कर्नाटकामध्ये हिजाब वर्सेस भगवा असा वाद सुरू झालेला आहे. काही मुली ज्या आहेत महाविद्यालयीन मुली ह्या हिजाब घालून महाविद्यालयात पोहोचल्या होत्या. त्याच्या विरोधामध्ये काही संघटनाचे लोक यांनी भगव्या शाली घालून ते पोहोचले होते. यानंतर खास करून या संदर्भात लोकसभेमध्ये केरळमध्ये त्या खासदारांनी हा मुद्दा उपस्थित केला आणि त्यांनी म्हटलं की हिजाब हा धार्मिक संस्कारातला भाग आहे. असं असताना ज्या पद्धतीने हा वाद केला जातो, या वादांमुळे कुठेतरी यातून सगळीकडे जातीय तेढ निर्माण करण्याचा, धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. या संदर्भात आज जर बघितलं तर आता महाविद्यालयीन तरुणी आणि एक भगवा धारण करणारा गट अशा एकमेकांच्या आमने सामने आलेला आहे आणि यावरून आता लोकसभेमध्ये देखील रणगंध निर्माण झालं होतं. लोकसभेत या संदर्भात सर्व मुस्लिम खासदारांनी एक प्रकारे मागणी केली होती की हा वाद करणे योग्य नाही, हा धार्मिक संस्काराचा भाग आहे, त्यामुळे याला घालण्यासाठी परवानगी नाही द्यावी. तर होऊ शकते या संदर्भात कर्नाटक सरकार निश्चितपणे काहीतरी निर्णय घेईल. पण महत्वाचं म्हणजे महाविद्यालयामध्ये हा हिजाब घातल्यामुळे वाद निर्माण झाला हे महत्वाचं आहे आणि या संदर्भात आता कर्नाटक सरकार काय निर्णय घेतं आणि याची पडसाद आता देशभरात उमटायला सुरुवात झाली आहे. केरळमध्ये देखील याच पद्धतीची पडसाद उमटायला सुरुवात झाली आहे. उत्तर प्रदेशात देखील याच पद्धतीची पडसाद उमटत आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण झाली आहे. या धार्मिक तेढाला आता कर्नाटक सरकार आपली निश्चितपणे भूमिका स्पष्ट करेल. स्टुडिओ बरोबर. आणि ही जी काही दृश्य आपण पाहतोय ही एका कॉलेजमधली आहेत, कर्नाटकातल्या उडपी इथल्या. तिथे एक जमाव असे भगवे फेटे धारण करून आलेला दिसतोय आणि तिथे काही मुस्लिम विद्यार्थिनी आहेत ज्या हिजाब घातलेल्या आहेत आणि तिथे जो काही गोंधळ निर्माण झाला होता तो नेमका काय होता? काय तिथे घोषणाबाजी सुरू होती? मग यात कोणी मध्यस्थी केली? नाही, महत्वाचं म्हणजे उडपीतली ही जी घटना आहे हे एकमेकांसोबत राजकारणाचा भाग आहे असं ही चर्चा सध्या सुरू झालेली आहे. हिजाब घालून ज्या तरुणी आलेल्या आहेत, महाविद्यालयीन तरुणी आहेत, ते म्हणतात की आमच्या धार्मिक संस्काराचा भाग आहे म्हणून हिजाब घालतो. जगभरात अनेक देशांमध्ये हिजाब घालण्याची परंपरा आहे. काही देशांमध्ये ती हिजाबवरती बंदी देखील उठवण्यात आलेली आहे. पण असं असताना देखील ज्या पद्धतीने धार्मिक संस्काराच्या नावाखाली महिलांवरती अत्याचार होतात असा आरोप हे जे फेटे घालून आलेले हिंदू तरुण आहेत त्या हिंदू तरुणांचा आहे की एक प्रकारे देशामध्ये सर्वधर्म समानता आहे आणि सेक्युलरिझम असताना या प्रकारे धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कुठंतरी या महाविद्यालयीन तरुणी करतो. त्यामुळे यांचा विरोध करण्याकरता आम्ही हे भगवे यांच्या केशरी कलरचे रंगाचे आम्ही फेटे घातलेले आहेत आणि आम्ही आमच्या धर्माचं व आम्ही प्रतीक म्हणून याला परिधान केलेलं आहे. असं असताना यात आता निर्माण झालेला जो वाद आहे उडपी महाविद्यालयाच्या पुढे समजा आता त्या महाविद्यालयातील प्राध्यापकांनी यात हस्तक्षेप केल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि यातून कुठेतरी मध्यस्थीच्या माध्यमातून हा वाद मिटवता यावा असाही प्रयत्न सध्या सुरू झालेला आहे. स्टुडिओ प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. त्यामुळे हे हिजाब विरोधक आणि समर्थक यांच्यामधला जो काही गोंधळ निर्माण झालेला होता कर्नाटकातल्या उडपीमधल्या एका कॉलेजमध्ये, त्यानंतर आता कर्नाटक सरकार यामध्ये हस्तक्षेप करून काय निर्णय घेतं यावरती हे पाहावं लागेल. इथे पुन्हा एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊ. तुम्ही पाहत राहा मुद्दा महाराष्ट्राचा. ब्रेकनंतर स्वागत. देशभरामध्ये कोरोना विषाणू पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आणि महाराष्ट्र काँग्रेसनं मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं, त्यासाठी त्यांना मोफत तिकीटं सुद्धा देण्यात आली असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल केला होता. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते संसदेत बोलत होते. यानंतर आता महाराष्ट्र काँग्रेससह शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील पंतप्रधान मोदींच्या आरोपांवरती प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे पंतप्रधानांच्या कालच्या संसदेतल्या भाषणातल्या या वक्तव्यावरती. सोनू सूदचं कौतुक कोणी केलं असा देखील सवाल संजय राऊतांनी केलेला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हा सवाल विचारलाय. सोनू सूदचं कौतुक कोणी केलं? तर महाराष्ट्र काँग्रेसवरती पंतप्रधान मोदी यांनी जी काही काल तोफ डागली, संपूर्ण देशभर कोरोना पसरवण्यास काँग्रेस जबाबदार आहे असं म्हटल्यानंतर आता सेना खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रिया आली आहे आणि त्यांनी सवाल केलाय की सोनू सूदचं कौतुक कोणी केलं.
कालच्या भाषणातला संपूर्ण रोख हा मोदींचा काँग्रेसवरती होता. काँग्रेसवरती कडाडून टीका त्यांनी केली आणि त्यानंतर यावरती प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे. यूपीसाठी मोदींच्या टार्गेटवरती महाराष्ट्र आहे असं देखील संजय राऊत म्हणाले. महाराष्ट्राच्या सरकारनं त्यावरती बोलावं. सोनू सूदचं कौतुक कोणी केलं असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला. या निमित्तानं पंतप्रधानांच्या कालच्या भाषणावरती प्रतिक्रिया देताना मोदींचंच भाषण होतं, पण फक्त महाराष्ट्राविषयीचा जो त्यांनी उल्लेख केला त्याच्याविषयी माझं असं म्हणणं आहे, त्या संदर्भात महाराष्ट्र सरकारच्या वतीनंच खुलासा व्हायला हवा. मी इथे बसून बोलणार नाही. मी महाराष्ट्र अभिमानी आहे, मी महाराष्ट्राचा खासदार आहे, मी माझ्या पक्षाचा नेता आहे. मला वाईट वाटलं ऐकून, इतकं मी सांगेन. ही महामारी आहे, जगभरातली महामारी आहे, आणि त्या महामारीचं कारण जे आहे, उगम जो आहे तो चीनमधून झालेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं काही त्याच्यामध्ये तथ्य मांडलेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्र हे सुप्रीम कोर्टने हायकोर्टाने इतर राज्यांना दिलेले आहे. या सगळ्या गोष्टीचा विचार न करता की मुंबईमुळे, महाराष्ट्रामुळे ही महामारी पसरली असं सांगणं हा महाराष्ट्रातल्या 11.5 कोटी जनतेचा, लोकनियुक्त सरकारचा आणि ज्या डॉक्टरांनी, ज्या नर्सेसनी, ज्या पारिचारिकांनी काम केलं, सातत्यानं मरण पत्करलं, हौतात्म्य पत्करलं, हा त्यांचासुद्धा अपमान आहे. आणि खरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी सुद्धा पुढे येऊन ह्याच्यावर बोलायला हवं. एक महाराष्ट्राचे नेते म्हणून बोलायला हवं. मतभेद एका बाजूला आहेत, पण हा जो ठपका ठेवण्याचा प्रयत्न झाला, 4 राज्यांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, हा अत्यंत चुकीचा आहे. सोनू सूद जे आहेत हे तेव्हा कोणाचे होते? सोनू सूदला राजभवनात घेऊन जाणारे कोण होते? त्याचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करणारे कोण होते? महाराष्ट्र सरकारला जे जमत नाहीत लोक पाठवणं बाहेर, ते सोनू सूद करतोय म्हणून कौतुक कोण करत होतं? आम्ही करत नव्हतो. उलट आम्ही म्हणत होतो की थांबा, ही घाई करू नका, अशा प्रकारे ही आमची भूमिका होती. तरीही या संदर्भात सविस्तर वक्तव्य किंवा सविस्तर भूमिका ही राज्य सरकारतर्फेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात असतील त्यांनी, ज्यांनी किंवा आरोग्य सचिवांनी, जे कोणी असतील त्यांनीच मांडायला हवी. मी माझ्यापुरतं माझी एक तुमचं मत जे आहे विचार मी व्यक्त केलं. काल संसदेमध्ये पंतप्रधान मोदींचं भाषण, यामध्ये कोरोना विषाणू पसरवण्यास काँग्रेसच जबाबदार आहे अशी टीका पंतप्रधानांनी केली. महाराष्ट्र काँग्रेसनं खास करून मजुरांना स्थलांतर करण्यासाठी भाग पाडलं आणि मग कोरोनाचा प्रसार झाला. महाराष्ट्र काँग्रेसनं या मजुरांना मोफत तिकीटं दिली असा आरोप जो काही काल पंतप्रधान मोदींनी केला होता, त्यावरती शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. महाराष्ट्र सरकारमध्ये जे सरकारमध्ये बसलेले आहेत ही त्यांनी बोलायला हवं. प्रत्येक वेळेला मीच बोलण्याचा ठेका घेतलेला नाही सांगण्याचा. ते काय करतायत? सरकार म्हणून त्यांची पण काही भूमिका आहे की नाही बोलण्याची, सांगण्याची? त्यांनी बोलावं ना. हा सरकारवर ठपका आहे. इतरही काही घडामोडी पाहणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. सर्वसामान्य माणसाप्रमाणे लग्नाच्या वरातीमध्ये उत्साहानं नाचणारा एक जण असतोच. मात्र बीडमध्ये सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे जर बेभान होऊन नाचताना पाहायला मिळाले तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपल्या भाचीच्या लग्नाच्या वरातीत धनंजय मुंडेंचा हा असा झिंगाट डान्स पाहायला मिळाला.
धनंजय मुंडे यांनी या लग्नामध्ये ज्या वेशामध्ये ठेका धरला ते सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेणारच होतं. साध्या सफेद रंगाच्या ट्रॅक स्वेट जॅकेटवरती धनंजय मुंडे निळी ट्रॅक पॅन्ट परिधान केलेल्या म्हणजे धनंजय मुंडेंनी या लग्नाच्या डीजे मध्ये आपला स्पेशल परफॉर्मन्स दिलाय. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचा हा लग्नामधला भन्नाट डान्स करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये चांगलाच व्हायरल झालाय. आणि बातमीसोबतच वेळ झाली आहे मुद्दा महाराष्ट्राचं मध्ये इथेच थांबण्याची. नमस्कार.